नमस्कार सर्वांना, प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपला राष्ट्रीय सण आहे आणि एक कविता सादर करत आहे आणि ती कविता मी समर्पित करत आहेत आणि आपण सर्वजण त्यांना खूप छानरित्या ओळखतात। जी अनाथांची माय, ज्यांनी कित्येक अनाथांना आपला सहारा दिलेला आहे, त्यांची माय झालेली आहे, अशी आपल्या सिंधुताई सपकाळ यांना ही कविता मी समर्पित करते। कुणीच नव्हते ज्यांना त्यांना दिलास तू सहारा, कुणीच नव्हते ज्यांना त्यांना दिलास तू सहारा, एका छत्राखाली माऊली दिलास त्यांना आसरा। अनाथांची माय झालीस दिलास मायेचा दुलारा, अनाथांची माय झालीस दिलास मायेचा दुलारा, तुझ्या आवाजातील गोडवा येतो अंगावरती शहारा। किती सोसलेस तू घाव किती झाला तुझ्यावरती प्रहार, किती सोसलेस तू घाव किती झाला तुझ्यावरती प्रहार, प्रहारावरती मात करूनी माऊली मिटवलास तू अंधार। अन्नछत्रासाठी माऊली घेतलास तू भाषणाचा आधार, अन्नछत्रासाठी माऊली तू घेतलास भाषणाचा आधार, नाही विसरू शकत माऊली तू केलेले उपकार। कित्येक अनाथांनी माऊली धरला तुझा पदर, कित्येक अनाथांनी माऊली धरला तुझा पदर, त्या पदराखाली माऊली फुटला ममतेचा पाझर। तुझ्या कर्तृत्वापुढे नाही कुणी थोर, तुझ्या कर्तृत्वापुढे माऊली नाही कुणी थोर, तू केलेल्या कार्याचा कधीच पडणार नाही विसर। अचानक तुझ्या जाण्याने हळहळून गेले मन, अचानक तुझ्या जाण्याने हळहळून गेले मन, माऊली एकाएकी पोरके झाले कित्येक जण। तू केलेल्या उपदेशाची नेहमी असेल आम्हास जाण, तू केलेल्या उपदेशाची नेहमी असेल आम्हास जाण, तू दिलेल्या संस्कारांनी नेहमीच असेल मनात ठेवण। खरंच माऊली, खरंच माऊली, तुझ्या कार्याला त्रिवार अभिवादन, तुझ्या कार्याला त्रिवार अभिवादन, सदैव असेल आमच्या मनात तुझ्याविषयी सन्मान, सदैव असेल आमच्या मनात तुझ्याविषयी सन्मान। अशी ही आपल्या सर्वांची अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांच्यासाठी मी कविता सादर करते। आणि अशा प्रत्येक समाजसुधारक आपल्या देशासाठी काही ना काही कार्य करत असेल, अशा प्रत्येकाला मी मनापासून धन्यवाद करते। आणि एक नागरिक म्हणून आपण सुद्धा समाजासाठी नक्कीच काही ना काहीतरी योगदान दिलं पाहिजे आणि याची मी सांगता करत आहे। आणि जय हिंद, जय भारत।